वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने गेल्या लोकसभा इलेक्शनमध्ये जाहीरपणे काँग्रेस पक्षाला आणि माननीय प्रणितीताई शिंदे यांना आम्ही जाहीरपणे पाठिंबा दिलं होतं. का म्हणजे आमचे चालकांची समस्या, चालकांची अडीअडचणी त्या संसदेत मांडतील आणि आम्हाला न्याय हक्क मिळवून देईल, यासाठी आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे. आम्हाला अपेक्षा आहे की ताई, आपण संसदेत गेल्यानंतर सर्वप्रथम आपण रिक्षा चालकांचे मुद्दे आणि चालकांचे मुद्दे आपण या संसदेत मांडतील आणि आम्हाला न्याय देतील. आणि तसेच माननीय मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब हे स्वतः रिक्षाचालक असून त्यांनी रिक्षा चालकांची जाणीव असायला पाहिजे, त्यांच्या कष्टाची जाणीव असायला पाहिजे. माननीय मुख्यमंत्री साहेबांना मी विनंती करतो वाहतूक संघटना संयुक्त महासंघातर्फे की आपण एक स्वतः रिक्षा चालकांची जे भूमिका आपण केली होती त्याबद्दल आपण या जे जुलमी दंड आहे त्या दंडातून रिक्षा चालकांना वगळण्यात यावे आणि आपली रिक्षा चालकांबद्दल जे सहानुभूती आहे ते सर्व सामान्यांना दाखवून द्यावे, हेच विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महासंघ. एकच आहे की 2016 साली जे जी.आर निघालं होतं परिवहन मंत्रालयाकडून, त्या जी.आरनुसार पासिंग सर्व गाड्यांना जे परिवहन संवर्गातील जे गाड्या आहेत ते पासिंग विलंब दंड आकार असं प्रतिदिवस 50 रुपये. या निर्णयाला 28 डिसेंबर 2016ला जे जी.आर निघाला त्याच्यावर आमची एक संघटना मुंबई बस चालक मालक संघटना यांनी माननीय उच्च न्यायालयामध्ये एक जनहित याचिका दाखल केली होती. त्या याचिकेचे निकाल 2 एप्रिल 2024ला माननीय उच्च न्यायालयाने ते याचिका फेटाळली आणि खारिज केली. त्यामुळे अचानकपणे परिवहन आयुक्तांनी 7 मे 2024ला एक परिपत्रक काढले सर्व आरटीओंना की आजपासून 2016 ते आज तक आहेत जे पण विलंब आकार आहे ते सर्वांकडून वसूल करून घ्यावे. तर त्या अनुषंगाने आमचं म्हणणं एकच आहे की माननीय उच्च न्यायालयाने जे आदेश काढला त्यामध्ये त्यांचा एकच उद्देश होता की जे ॲक्सिडेंट प्रमाण आहे ते प्रमाण अनफिट गाड्यामुळे जास्त आहे, त्यामुळे यांना 50 रुपये दंड आकारण घेण्यात यावे. पण आमचे जे वाहतूक संघटना संयुक्त महासंघ आणि बाकींचे जे संलग्न झालेले संघटना आहेत त्यांचं बोलणं एकच आहे की रिक्षा हे व्यवसाय स्थानिक आहे, लोकल आहे, याची स्पीड लिमिटेड असते आणि 3 सीटवर चालणारा व्यवसाय आहे, याचा ॲक्सिडेंट प्रमाण फक्त 1% आहे. तर या जुलमी कायद्यातून, जुलमी दंडातून रिक्षांना वगळण्यात यावं, यासाठी आम्ही उद्या 10 जून 2024 सकाळी 10 वाजता पूनम गेट जिल्हा परिषद इथं 1 दिवसीय लाक्षणिक उपोषणची हे केलेलं पुकारलेलं आहे. त्यामध्ये विविध संघटनांचं संलग्न झालेलं आहे आणि याच उद्देशाने आम्ही सर्व रिक्षा चालकांना आणि सर्व रिक्षा चालक मालक बांधवांना एक विनंती करत आहे, आवाहन करत आहे की आपण या आंदोलनात, या उपोषणात आवर्जून उपस्थित राहावे आणि सरकारला दाखवून द्यावे की आपलं जे आंदोलन आहे ते योग्य आहे आणि आम्हाला या जुलमी दंडातून वगळण्यात यावं.